रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर हा अजूनही कायम आहे। त्यातच रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले असून रात्री 3 वाजल्यापासून रोह्यासह भुवनेश्वर, वरसे, रोठ खुर्द, धाटाव या गावांमध्ये कुंडलिका नदीचे पाणी शिरले आहे। त्यामुळे तिथे तात्काळ एनडीआरएफची टीम दाखल होऊन पूरग्रस्त परिस्थिती असलेल्या रहिवाशांना प्रशासनाच्या माध्यमातून सुखरूप स्थळी हलवण्यात येत आहे। एकूण परिस्थिती पाहता पोलीस दलाकडून नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली असून यावेळी त्यांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करून पंचनामे करण्याचा आदेश दिलाय। या आदेशाची अंमलबजावणी करत वरसे, भुवनेश्वरसह रोहा येथे प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे करायला सुरुवात देखील झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून नदीलगत पूररेषेत असलेल्या जागेत अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू आहे। यावर आता तरी प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल आता नागरिक करतायत। Let's go. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।